आता डिप्रिशिएशन नंतर बघा पुढचा भाग आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज म्हणजे प्रवेश फी. आता काय सांगितलं बघूया, या एंट्रन्स फीजबद्दल थोडीशी आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल. अ पर्सन इंटेंडिंग टू बिकम अ मेंबर ऑफ द नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न नीड्स टू पे एंट्रन्स फीज. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला एंट्रन्स फीज द्यावी लागते, प्रवेश फीही द्यावी लागत असते. फॉर द कन्सर्न इट इज अ नॉन रिकरिंग इन्कम. म्हणजे ते काय आहे, ते वारंवार आपल्याला मिळत नाही, ते एकदाच मिळतं. हेन्स एंट्रन्स फीज आर ट्रीटेड ॲज अ कॅपिटल इन्कम. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी हे एंट्रन्स फीज जे इन्कम आहे आपलं ते कोणतं इन्कम आहे, कॅपिटल इन्कम आहे. म्हणजे ते एकदा मिळतं, ते वारंवार मिळत नाही, म्हणून त्याला कॅपिटल इन्कम असं म्हटलेलं आहे. अँड इव्हेंच्युअली ॲडेड टू कॅपिटल फंड. तर या ठिकाणी बघा कॅपिटल फंड जो आहे त्या कॅपिटल फंडमध्ये ते ॲड करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला एंट्रन्स फीज कुठे दिले बघा, इथं कॅपिटल फंड दिले बघा लायबिलिटी साईडला. तर त्या कॅपिटल फंडमध्ये आपल्याला एंट्रन्स फीज बघा इथं म्हटलेलं आहे, ती एंट्रन्स फीज काय करायचे, ॲड करायचे. ओके. आणि त्यानंतर बघा ही एंट्रन्स फीज ॲड करा असं सांगितलेलं आहे. त्यात पुढे काय म्हटलं बघा, डिडक्ट द अमाऊंट ऑफ कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज फ्रॉम एंट्रन्स फीज इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे या ठिकाणी आपण पहिला इफेक्ट बघितला कुठला, ॲसेट साईड लायबिलिटी साईडचा. तर सेकंड इफेक्ट कुठं आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, इन्कम बाजूला त्या एंट्रन्स फीजमधून डिडक्ट करायचं, वजा करायचं. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा, तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा, कुठं, लायबिलिटी बाजूला. म्हणजे या ठिकाणी पहिला इफेक्ट बघा, पुन्हा एकदा बघूया आपण. पहिला इफेक्ट एंट्रन्स फीजचा कुठं असणार आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जायचं, तिथे एंट्रन्स फीज असते त्यातून मायनस करायचं. आणि मायनस केल्यानंतर पुढं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला यायचं. त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड दिलेलं असतं बघा, कॅपिटल फंड दिलेलं असतो, त्या कॅपिटल फंडमध्ये लायबिलिटी बाजूला ॲड करायचं. आलं लक्षात. त्यानंतर बघा पुढे दिलं आहे क्रिएशन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन. म्हणजे या ठिकाणी देणगी, आता देणगीचे प्रकार 3 दिलेत आपल्याला. त्यामध्ये काय म्हणते बघा, डोनेशन म्हणजे काय बघा, डोनेशन इज द गिफ्ट, इज द फंड गिवन अ गिफ्ट टू अ नेट प्रॉफिट कन्सर्न. बघा काय पुन्हा सांगतोय, डोनेशन इज द फंड गिवन ॲज अ गिफ्ट टू अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आयदर बाय इट्स मेंबर ऑर आउटसाइडर्स. म्हणजे या ठिकाणी आपले जे मेंबर्स असतात, सभासद असतात किंवा बाहेरच्या व्यक्ती असतात, या दोन्ही व्यक्तींच्याकडून आपल्याला आपल्या व्यवसाय संस्थेसाठी डोनेशन दिलं जातं किंवा देणगी दिली जाते. आलं लक्षात. आता हे डोनेशन बघा 3 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर पहिलं बघा जनरल डोनेशन, सर्वसाधारण डोनेशन दिलं जातं. तर ते डोनेशन म्हणजे काय नेमकं बघूया. डोनेशन विच आर गिवन विदाउट एनी स्पेसिफिक कंडिशन ऑफ देअर युटिलायझेशन आर नोन ॲज जनरल डोनेशन. म्हणजे जे डोनेशन किंवा जी देणगी एका वेगळ्या कारणासाठी किंवा विशिष्ट कारणासाठी दिली जात नाही, त्या देणगीला, त्या डोनेशनला जनरल डोनेशन असं म्हणायचं. म्हणजेच काय, हे डोनेशन आपण कोणत्याही कारणासाठी वापरू शकतो. ओके. पुढे काय म्हणतात, दे आर शोन इन इन्कम. ते इन्कम म्हणून आपण नोंद करायचं आहे, कुठं, इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपण इन्कम म्हणून त्याची नोंद करायची आहे, लक्षात घ्या. नंबर पुढे बघा दुसरा म्हणतात त्यामध्ये स्पेसिफिक डोनेशन. आता स्पेसिफिक म्हणजे काय, तर एका विशिष्ट कारणासाठी जे डोनेशन आपल्याला दिलं जातं, एका विशिष्ट कारणासाठी जे डोनेशन दिलं जातं त्याला स्पेसिफिक डोनेशन असं म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट कारणासाठी देणगी दिली जाते. काय म्हणते बघा, डोनेशन विच आर गिवन विथ अ स्पेसिफिक कंडिशन ऑफ देअर युटिलायझेशन आर नोन ॲज स्पेसिफिक डोनेशन. म्हणजे जे डोनेशन, जी देणगी आपल्याला विशिष्ट कारणासाठी वापरण्यासाठी दिली जाते, त्या डोनेशनला, त्या देणगीला स्पेसिफिक डोनेशन असं म्हटलं जातं. पुढे काय म्हणते बघा, दे आर शोन अंडर देअर रिस्पेक्टिव्ह हेड ऑफ फंड अकाउंट ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो फंड आपल्याला घ्यावा लागेल. ओके. आता फॉर एक्झाम्पल असं डोनेशन कोणकोणतं आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय, तर या ठिकाणी बघा डोनेशन फॉर बिल्डिंग फंड असं जर आलं असेल, बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड जर असं आलं असेल आपल्याला प्रॉब्लेममध्ये, तर काय करायचं या ठिकाणी, तर बिल्डिंगसाठीच त्याचा तो फंड आपल्याला वापरावा लागेल, ते डोनेशन आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे बिल्डिंग व्यतिरिक्त इतर कारणांसाठी तो फंड आपल्याला वापरता येणार नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलं, स्पेसिफिक डोनेशन. कळलं. म्हणजे बिल्डिंगसाठी हे डोनेशन आलेलं आहे.
पुढे बघा डोनेशन फॉर प्राईज फंड. आता प्राईज फंड म्हणजे काय, तर आपल्याला बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करत असताना बघा वस्तूंच्या किमती कमी जास्त होत असतात आणि त्यामुळे आपल्याला तोटा सहन करावा लागत असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्राईज फंड म्हणजे प्राईज साठी किंवा प्राईज फंडसाठी आपल्याला डोनेशन दिलं जातं. त्या कारणासाठी जर तोटा झाला तर त्या कारणासाठी या ठिकाणी आपल्याला हा फंड किंवा डोनेशन वापरता येईल. डोनेशन फॉर स्पोर्ट्स टुर्नामेंट म्हणजे या ठिकाणी स्पोर्ट्स टुर्नामेंटसाठीच आपल्याला या ठिकाणी डोनेशन्स दिलेलं असतं. पुढे जाऊया. बघा इथं एन्डॉमेंट फंड म्हटलेला आहे. आता एन्डॉमेंट फंड, आता हा एक फंड कुठला आहे तर बघा इट इज अ फंड क्रिएटेड आउट ऑफ अ स्पेसिफिक अमाऊंट सेट असाइड म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर एका विशिष्ट कारणासाठी एखादी अमाऊंट बाजूला काढून ठेवली जाते, त्याला काय म्हणायचं, एन्डॉमेंट फंड म्हणायचं. आता इथं आपल्याला सांगितलं बघा एक्झाम्पल, प्राईज फंड म्हणजे प्राईज फंड म्हणजे काय तर समजा वस्तूंची किंमत कमी जास्त झाली आणि तोटा सहन करावा लागला तर त्यासाठी तो खर्च भरून काढण्यासाठी आपल्याला या प्रकारचा फंड तयार करावा लागतो. हा सुद्धा फंड आपल्याला कुठे लिहावा लागतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि पहिला इफेक्ट वजा करावा लागतो कुठून, डोनेशनमधून. आलं लक्षात. डोनेशन आपल्याला कुठे दिलेलं असतं, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला डोनेशन दिलेलं असतं, त्यातून आपल्याला वजा करावं लागेल एन्डॉमेंट फंड. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ठीक आहे.